त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितल्यानंतर ते म्हणले की ठीक आहे, आम्ही पुढच्या वेळेस तुम्ही म्हणताय त्या गोष्टीचा विचार करू. पण अशा पद्धतीनं आम्ही आता आज इथं आलो. धीरज शर्मा यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवकांची देशाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय पार्टीने घेतला. त्यांचंही पत्र आम्हाला द्यायचं होतं, तेही आम्ही धीरजजींना दिलेलं आहे. ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि त्यांनी युवकांची चांगली ताकद, चांगली शक्ती संपूर्ण देशामध्ये त्यांना मागचा अनुभव आहेच आणि त्याच्यातनं त्यांनी चांगलं काम करावं अशा प्रकारच्या मी स्वतः व्यक्तीच्या आणि पक्षाच्या वतीनं पण त्यांना शुभेच्छा देतो. पूर्णपणे आज त्यांच्यावर आता ती जबाबदारी असताना, कुठलंही काम करत असताना पक्षाची प्रतिमा वाढेल, पक्षाला बळकटी येईल, यूथ जास्त पक्षाच्या बरोबर जोडला जाईल अशा पद्धतीचं काम इतर सहकारी मित्रांना घेऊन देखील धीरज शर्मांनी करावं अशा प्रकारच्या माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. आत्ता 7:15 आम्हाला शपथविधीच्या करता राष्ट्रपती भवनमध्ये बोलवलेलं आहे. त्याकरता आम्ही शपथविधीला इथून आपल्याशी बोलल्यानंतर तिकडे जाणार आहोत. शपथविधी झाल्यानंतर एक डिनर पण आहे आणि डिनर झाल्यानंतर रात्री आम्ही मुंबईला परत जाणार आहे. उद्याच्याला आमचा वर्धापन दिन आहे 25वा. इथल्या वर्धापन दिनाच्या संदर्भामध्ये स्वतः धीरज शर्मा इथं थांबून इथलं फ्लॅग होस्टिंग असेल, बाकीचे जो काही कार्यक्रम असेल आमच्या वर्धापन दिनाचा, ते आमची इकडची टीम साजरी करेल. आम्ही सगळ्यांनी उद्या 3 वाजता षण्मुखानंद हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाची मीटिंग बोलवलेली आहे, कार्यक्रम घेतलेला आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही आमची भूमिका मांडू. उद्याच्या काळामध्ये पक्षाची वाटचाल कशी राहणार आहे त्या पद्धतीची संपूर्ण सगळ्या गोष्ट तिथं समजावून सांगू. त्याच्यामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, आम्ही NDAचे घटक असलो तरी त्याच विचारधारेने पुढं जाणं, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारधारेवर विश्वास ठेवून पुढं काम करणं, हेच आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे. आणि जरी लोकसभेच्या निवडणुकीच्यामध्ये म्हणावं असं यश आम्हाला मिळालेलं नसलं तरी अपयशाने खचून न जाता पुन्हा नव्या उभारीनं आम्ही पुढं जायचं ठरवलेलं आहे. आणि लवकरच उद्याचा वर्धापन दिन झाल्यानंतर आमचे दौरे देखील महाराष्ट्रामध्ये प्रांताध्यक्षांचे पण सुरू होतील, माझे पण सुरू होतील. उज्ज्वल साहेब असतील, धनंजय मुंडे असतील, प्रफुल्लभाई असतील, बाकीचे सगळे इतर आमचे मान्यवर असतील, त्यांचे पण त्या ठिकाणी सुरू होतील. आणि पुढं 4-5 महिन्यांनी ज्या महाराष्ट्राच्या विधानसभा आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा नव्या उमेदीनं आम्ही सगळेजण महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचं काम करणार आहोत. ज्या गोष्टी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं घडल्या, उदाहरणार्थ नाही म्हटलं तरी मायनॉरिटीमध्ये एक भीती निर्माण झालेली होती आणि त्याचा जबरदस्त फटका महायुतीला महाराष्ट्रात बसला, इतरही ठिकाणी देशामध्ये काही काही राज्यामध्ये बसला. त्याचबरोबर संविधानाच्या बद्दलचा नेरेटिव्ह जो